हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू आवर इंग्लिश वोकॅब कोर्स. आपण एमपीएससीने विचारलेले पीवायक्यूज पाहतोय. त्यामध्ये इडियम्स सर्वच्या सर्व म्हणजे एमपीएससीने विचारलेले इडियम्स आहेत त्या पाहून झालेले आहे. आता आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतोय. त्यातील एक एक लेक्चर पाहणं चालू आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण सुरुवात करूया. चला पाहूयात आपला आजचा पुढचा प्रश्न. पिक आउट द करेक्ट सबस्टिट्यूट फॉर. त्याने सरळ सरळ विचारलंय करेक्ट सबस्टिट्यूट काय असेल अशा प्रकारे. ओके, आता बघा, वर्ड फॉर वर्ड इंग्लिश मध्ये वापरताना वर्ड टू वर्ड हे चुकीचं आहे. वर्ड फॉर वर्ड हे बरोबर. आलं का लक्षात? वर्ड फॉर वर्ड. मग आता बघा, म्हणजे जी काही फ्रेज आहे ती वर्ड टू वर्ड नाही, वर्ड फॉर वर्ड. शब्द जशाच तसा म्हणजे शब्दशः जसा शब्द आहे तसाच, किंवा अक्षर जसे आहेत तशाच प्रकारे अक्षर. मग याला शब्द आपल्याकडे काय आहे इंग्लिशमध्ये, त्याला व्हर्बॅटिम म्हणतो आपण. व्हर्बॅटिम म्हणजेच काय? वर्ड फॉर वर्ड जशा प्रकारे आहे तसं, सेम वर्डिंग. थोडक्यात सेम वर्डिंग किंवा सेम मिनिंग. व्हर्बॅटिम सेम वर्डिंग, त्याला व्हर्बॅटिम असं म्हणतात, वर्ड फॉर वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे वर्बोज. हा जो वर्बोज आहे ना, वर्बोज म्हणजे उगी काहीतरी पालहाळीक बोलणार, जास्त बोलणार, आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणार. भाषणाला उभं राहिला की काहीतरी आपलं इकडचं काय तिकडचं काय, ह्याव करिंगा त्याव करिंगा, अमुक करिंगा तमुक करिंगा, लाईक दॅट. वर्बोज. ओके, नेक्स्ट बघा, वर्बल. वर्बल म्हणजे काय? तोंडी, किंवा याला इंग्लिश मध्ये शब्द आहे ओरल. आणखी एक शब्द आहे मौखिक मराठीमध्ये. मराठी इंग्लिश दोन्ही पण शब्द सांगतोय, लक्षात असावेत म्हणून. सिनोनिम इज सेम मिनिंग. समान अर्थी, त्याला आपण समानार्थी असं म्हणतो. त्याचं काय आपण काय करतो? संधी करतो बघा त्याचा. समानार्थी. मराठीमधील संधी हा शब्द पुल्लिंगी आहे. आपण दोन शब्दांची संधी करतो नाही, दोन शब्दांचा संधी करतो, पुल्लिंगी शब्द आहे. ओके, वर्बॅटिम म्हणजे वर्ड फॉर वर्ड, सेम वर्डिंग सेम मिनिंग या अर्थाने. वर्बोज म्हणजे जास्त बोलणारा, पाल्हाळीक बोलणारा, किंवा जास्तीत जास्त बोलणारा, जास्त शब्द वापरणारा. वर्बल म्हणजे तोंडी, ओरल म्हणजे समानार्थी. आन्सर दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्रॅट्रिसाइड, न्यूमिस्मॅटिक्स, वर्बॅटिम, इनव्हिन्सिबल. हा वर्बॅटिम लगेच या क्वेश्चन मध्ये आहे. म्हणजे राज्यसेवा 18ला विचारलेला होता प्रश्न, त्यानंतर ऍग्री म्हणजे अगोदरच विचारलेला, ऍग्री 17ला, राज्यसेवा 18ला. शब्द किती रिपीट होत आहेत तुम्ही आतापर्यंत सुद्धा पाहिलं असेल. कितीतरी वर्ड्स पुन्हा पुन्हा येत आहेत आणि हे आपण पाहणार आहोत. परंतु आता सुरुवातीला मी जास्त एक्सप्लेन करणार त्या शब्दांना, जे रिपीट होत आहेत ना त्यांना सुरुवातीला पहिल्या 1-2 वेळेस जास्त एक्सप्लेन करणार, नंतर फक्त मिनिंग सांगणार आणि आपण पुढे जाणार. ओके, व्हर्बॅटिम म्हणजे वर्ड फॉर वर्ड. बघा टू. ओके, टू स्ट्रॉंग, इथं टी डबल ओ आहे, टी डबल ओ. टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड, रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड्स एक्झॅक्टली. व्हर्बॅटिम इज रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड्स एक्झॅक्टली, जशा तसे वर्ड्स काय करणं, रिपीट करणं. इनव्हिन्सिबल म्हणजे टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड. इंग्लिश मध्ये टी डबल ओ आणि टी ओ असं एक कन्स्ट्रक्शन असतं. म्हणजे आपल्याला जेव्हा सांगायचं असतं ना, हे प्रचंड असं असं आहे म्हणून असं होऊ शकत नाही. टू टी डबल ओ पाहिजे सुरुवातीला आणि नंतर टी ओ. टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड, इथं ते कन्स्ट्रक्शन आहे. हा इतका मजबूत आहे की त्याला हरवणं, डिफीट करणं म्हणजे हरवणं, पराभूत करणं शक्य नाही. इनव्हिन्सिबल. इनव्हिन्सिबलचा आणखी एक शब्द आहे, थोडक्यात याला जेता म्हणता येईल किंवा अपराजित म्हणता येईल. अपराजित, इनव्हिन्सिबल. ओके, न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे द स्टडी ऑफ कॉइन्स. जे कॉइन्स आहेत, कॉइन्सचं स्टडी करण्याचं जे शास्त्र आहे त्याला न्यूमिस्मॅटिक्स म्हणतात. फ्रॅट्रिसाइड म्हणजे द ऍक्ट ऑफ मर्डरिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर. स्वतःच्या बहिणीची किंवा भावाची हत्या करणं त्याला म्हणतात फ्रॅट्रिसाइड. मग बघा, ए ला पाहिजे 4, एकाच ठिकाणी आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. बाकी मी
जे काही एक्सप्लेन करायचे ते सगळं एक्सप्लेन करत जात आहे. काही अडचण आली तर तुम्ही कधीही विचारू शकता, हे तुम्हालाही माहित आहे. अ पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी. हेरेसी म्हणजे काय असतं बघा, एखादं काय असेल पवित्र गोष्ट असेल, एखादी पवित्र गोष्ट असेल, त्या पवित्र गोष्टीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं बोलणं, त्याला हेरेसी असं म्हणतात. मग धार्मिक मत जे असतील, धार्मिक गोष्टी ज्या आहेत, त्याच्या बाबतीत पवित्र गोष्टींच्या बाबतीत अपवित्र असं बोलणं, त्याला हेरेसी असं म्हणतात. हे हेरेसी करणारा कोण, त्याला म्हणतात हेरेटिक. अ पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी, त्याला हेरेटिक असं म्हणतात. म्हणजे जो धार्मिक विश्वास आहेत, श्रद्धा आहेत, याच्या अगेन्स्ट बोलणारा हेरेटिक शब्द आहे. डिझर्विंग ब्लेम, ज्याच्यावरती ब्लेम केला जाऊ शकतो, म्हणजे तो कोण आहे, आरोपी आहे. मग याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे कल्पेबल, ज्याच्यावरती ब्लेम केला जाऊ शकतो, ज्याने काय कृत्य केलंय म्हणून त्याला आरोपी ठरवलं जाऊ शकतं, तो कोण झाला, कल्पेबल. कनेक्टेड विथ कुकिंग, कुकिंग संबंधी किंवा किचन संबंधी ज्या गोष्टी असतात त्यांना कलिनरी असं म्हणतात. CULINARY, कलिनरी. अँड नेक्स्ट इज शोवी अँड कॉन्फिडेंट बिहेवियर. एखादा असतो शो ऑफ करायचं, काय आहे ना ते नवीन काय घेतलं की घालून जायचं. आमच्याकडे एक सर होते बघा, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी काय केलं, एक रिंग घेतलेली, सोन्याची रिंग, आणि ते असंच काही झालं ना, ए तोड, ए तू असं कर, कारण ते बोटामध्ये त्याने अंगठी घातलेली होती. मग काही झालं की त्याने असं एक बोट पुढे कर, ए तोड, तुझ्या वडिलांना बोलून आण, असं हात, ए तू हे कर, तू ते कर. ती अंगठी दिसायची. तुम्ही म्हणता असाल हा आपलं सर पुन्हा त्याची अंगठी दाखवतो, असं काही नाही. एक्झाम्पल सांगतोय. असं तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं असेल, ते शोविनेस असतं, शो ऑफ करण्याची गोष्ट असते. आता माझा हात समोर आला की मलाच नाही काढून ठेवी ना. ओके, तर हे जे बोर्ड समोर, आता मला ते नेहमी असं होणार की मी समोर आणू की नको, बरोबर का, काही नाही होणार, मी माझं लक्ष तिकडे असेल शिकवण्याकडे. तर ते शोविनेस असतं, शो ऑफ करणं, त्याला फ्लॅम्बॉयंट असं म्हणतात. शोवी अँड कॉन्फिडेंट बिहेवियर. कॉन्फिडेंट बिहेवियर इज ओके, परंतु जे शोविनेस असतो ना त्याच्यामुळे, म्हणून थोडासा निगेटिव्ह सेन्स आहे त्याला, ते आहे फ्लॅम्बॉयंट. FLAMBYBOYANT, फ्लॅम्बॉयंट. आता बघा मग प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितलाय. 1 मिनिट. व्हॉट इज दिस? अ पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी, धार्मिक श्रद्धांच्या विरोधी बोलणे, हेरेटिक. डिझर्विंग ब्लेम, ज्याच्यावरती आरोप केला जाऊ शकतो, कल्पेबल. कनेक्टेड विथ कुकिंग, त्याला कलिनरी शब्द आहे, किंवा म्हणजे किचन संबंधीच्या गोष्टी. शोवी अँड कॉन्फिडेंट बिहेवियर, आपल्या आजूबाजूला अशी माणसं दिसतात शो ऑफ करणारे, त्याला फ्लॅम्बॉयंट शब्द आहे. मग बघा, 1 ते 4, 4 1 3 2, माझं चुकले, 4 देन 4 3 2 1, 4 3 2 1, दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. अमेट्योर, वेटेरन, पॅनाशिया, ऑस्ट्रासाइज, यापैकी आपण एक शब्द पाहिला आतापर्यंत, पॅनाशिया. पॅनाशिया म्हणजे काय, कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणताही आजार असेल, त्याच्यावरती उपाय म्हणून आपण जी गोष्ट वापरतो, अशी एकच गोष्ट असते, ती भरपूर सगळ्या गोष्टींवरती काय असेल, उपाय म्हणून वापर केला जाईल, त्याला पॅनाशिया म्हटलंय. मग बघा, one who undertakes to stop accepting something, okay. Ostracize, समथिंग दॅट विल पुट राईट ऑल ट्रबल्स, कसाही ट्रबल येऊ द्या, कशी अडचण येऊ द्या, असं काहीतरी असतं जे सगळ्या ट्रबल्स वरती काय करेल, उपाय असेल किंवा उपाययोजना म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. त्याला आपण पॅनाशियाला आपण म्हटलेले रामबाण उपाय. मग रामबाण उपाय काय असतो, तुमचा काही आजार असू द्या, काही प्रॉब्लेम असू द्या, त्याच्यावरती सो अँड सो गोष्ट काय असेल, उपाय असेल. मग पॅनाशिया म्हणजे समथिंग दॅट विल पुट राईट ऑल ट्रबल्स, सगळे ट्रबल्स असू द्या, त्याला व्यवस्थित काय करेल, ते पॅनाशिया करते. पॅनाशिया म्हणजे एक उपाय, एकदम तगडावाला उपाय असं. आता आपण राहिलेले 3 शब्द समजून घेऊ. अमेट्युअर, याला काही लोक अमेच्युअर असं म्हणतील. हे अमेट्युअर म्हणजे काय, जसं की एज्युकेशनला काही लोक एड्युकेशन म्हणतात, बरोबर.
इमिजिएटला काय लोक इमिडिएट म्हणतात. दोन्ही दोन्ही प्रकारे प्रोनाऊन्सिएशन करता येईल, प्रोनाऊन्स करता येईल. अमेट्युअर म्हणजे काय असतं? वन हू अंडरटेक्स टास्क फॉर एन्जॉयमेंट. अमेट्युअर म्हणजे वन हू अंडरटेक्स टास्क फॉर एन्जॉयमेंट विदाउट बिंग पेड फॉर. एक गोष्ट आहे, मी बऱ्याचदा लेक्चर्स द्यायला जेव्हा स्कूल कॉलेजेसला जातो तेव्हा स्कूल कॉलेजकडून काही अपेक्षा नसते, त्यावेळी एन्जॉयमेंट म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो म्हणून तेव्हा जातो. ज्यावेळी मी कॅमेऱ्यासमोर उभं राहून असं लेक्चर रेकॉर्ड करतो त्यावेळेस मला अपेक्षा असते की बॅच चालणार, त्या बॅचमधून पैसे वगैरे येणार. बघा आता दोन गोष्टी आहेत. जेव्हा मी एन्जॉयमेंटसाठी करतो त्याच्या मोबदल्यात त्याचा काही घेत नाही तेव्हा त्याला म्हणतात अमेट्युअर. आणि जेव्हा त्याचा मोबदला घेतला जातो तेव्हा त्याला प्रोफेशनल असं म्हणतात. आता हेच आपण वेगळ्या प्रकारचे समजू. मी एखादा गेम खेळतो म्हणजे मी व्हॉलीबॉल खेळतो, मी माझ्या एन्जॉयमेंटसाठी ग्राउंडला जाऊन व्हॉलीबॉल वगैरे खेळतो, हे झालं अमेट्युअर. आलं लक्षात? आणि दुसरा आहे प्रोफेशनल. याचा अँटोनिम होतो प्रोफेशनल. PROFESSION, प्रोफेशनल. मग प्रोफेशनल खेळणं काय असतं? तर मी जेव्हा खेळतो तेव्हा ज्या ठिकाणी जाऊन खेळणार किंवा एखादी कृती करणार, तो गेम वगैरे खेळणार, त्यावेळेस आय एक्सपेक्ट समथिंग त्याच्या मोबदल्यामध्ये. ओके, रेम्युनरेशन त्याची अपेक्षा असते. जसं की आता क्रिकेट खेळणारे आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात, ते फक्त एन्जॉयमेंटसाठी खेळतात. आणि जे आपण IPL वगैरे पाहतो हे त्याचा मोबदला घेऊन खेळत असतात, ते प्रोफेशनल खेळणारे असतात. आलं लक्षात? प्रोफेशनल आणि अमेट्युअर मधला शब्द फरक लक्षात आलाय का? ओके. वन हू अंडरटेक्स टास्क. वन हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून इथं यस येतो बघा, हे ग्रामरचा पार्ट आहे. वन हू अंडरटेक्स टास्क फॉर एन्जॉयमेंट अँड विदाउट बिंग पेड फॉर. वेटरन काय असतो? एखाद्या क्षेत्रातील जो एक्सपिरियन्स्ड पर्सन असतो, ज्याने भरपूर वर्ष सर्व्हिस केलेली असते किंवा भरपूर वेळ त्या क्षेत्रात दिलेला असतो, त्याला वेटरन असं म्हणतात. म्हणजे वन हू हॅज हॅड एक्सपिरियन्स इन द स्टेटेड ऍक्टिव्हिटी. कोणत्याही क्षेत्रामध्ये जास्त वेळ ज्याने दिलेला असतो त्याला वेटरन असं म्हणतात. ऑस्ट्रॅसाइज, टू स्टॉप ऍक्सेप्टिंग समवन ऍज अ मेंबर ऑफ द ग्रुप. एखाद्याला आपल्या ग्रुपचा मेंबर म्हणून घेणं थांबवणे म्हणजे काय करणं? त्याला बहिष्कृत करणे. ऑस्ट्रॅसाइज म्हणजे काय? बहिष्कृत करणे. आलंय का लक्षात? ऑस्ट्रॅसाइज म्हणजे बहिष्कृत करणे. इथं आहे टू स्टॉप ऍक्सेप्टिंग समवन ऍज अ मेंबर ऑफ द ग्रुप. वेटरन म्हणजे काय? अनुभवी. अनुभवी व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्ती. ओके, ज्येष्ठ व्यक्ती. हे शब्द लक्षात आलेत का? चारही. मग बघा बरं, 2 1 4 3. 2 1 4 3 पुढे नंबर 1 लाच आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊयात का आपण? काही अडचण आहे का याच्यामध्ये? नाहीये. चला, शब्दांची मराठीचे अर्थ काय पाहिजे असतील फक्त तर मी तुम्हाला वेटरन म्हणजे अनुभवी, यानेशिया म्हणजे रामबाण उपाय, ऑस्ट्रॅसाइज म्हणजे बहिष्कृत करणे. अमेट्युअर हा जो शब्द आहे याचा अर्थ असतो की हौस म्हणून खेळणं. हौस. ओके, हौशी असतो एखादा खेळणार. हौशे नवशे गौशे असा काहीतरी शब्द वापरला जातो. ऑफिशियन फोर्टिओराय, आफ्टरमॅथ, अपफ्रंट. 4 शब्द आहेत, जोड्या लावूयात आपण. आफ्टरमॅथ म्हणजे नंतर, एखादी गोष्ट घडल्याच्या नंतर, एखाद्या गोष्टीचा रिझल्ट. आता मी शिकवतोय, मी ओकॅप शिकवल्याच्या नंतर, तुम्ही व्यवस्थित अभ्यास केल्याच्या नंतर, दोन गोष्टी आहेत. मी शिकवतोय आणि मी शिकवल्याच्या नंतर तुम्ही चांगला अभ्यास करताय, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला स्कोर येणार, हा झाला आफ्टरमॅथ. आलं का लक्षात? म्हणजे आफ्टरमॅथचा अर्थ आहे रिझल्ट किंवा परिणाम. याला आणखी एक शब्द आहे, CONSEQUENC, कॉन्सिक्वेन्स और कॉन्सिक्वेन्सेस. शब्द पाहून घ्या. आफ्टरमॅथ म्हणजे रिझल्ट म्हणजे परिणाम म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस. हे तीनही शब्द आफ्टरमॅथचं काय आहे? मिनिंग आहे. बघा बरं कुठं आहे? Some keenly interested for a still stronger reason, the result following a bad event. आफ्टरमॅथ म्हणजे द रिझल्ट फॉलोइंग अ बॅड इव्हेंट. या प्रश्नामध्ये त्यांनी बॅड इव्हेंट असा शब्द वापरलाय. नेहमीच इट इज नॉट नेसेसरी की ते बॅड इव्हेंटच असेल, वाईट घटनाच असेल. ओके, नाहीतर मग मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय,
मी शिकवतोय, तुम्ही अभ्यास करताय आणि मग तुम्हाला मार्क्स येत आहेत. तुम्हाला बॅड इव्हेंट कसं, बॅड वगैरे काही नाही. या केसमध्ये त्यांनी अशा प्रकारे दिले म्हणून तो काय असेल त्याचं एक्झाम्पल असेल, ती त्याची पेअर असेल. ओके. अफिशियनाड म्हणजे काय, अँड आर्डंट सपोर्टर, एक फॉलो करणारा, समवन हु कीनली इंटरेस्टेड इन अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. अफिशियनाड एखाद्या गोष्टीला सपोर्ट करणारा, फार इंटरेस्ट घेऊन सपोर्ट करणारा, त्याचा समर्थक असणारा, त्याचा ऍडव्होकेट असणारा. लक्षात, म्हणजे मराठीमध्ये जो शब्द आहे ना फॅन, सॉरी इंग्लिशमध्ये, आणि चाहता मराठीमधला शब्द आहे. तर मी तुमचा फार मोठा चाहता आहे, म्हणजे मी तुम्हाला फार अप्रिशिएट करतो आणि तुम्ही जे काही करत आहात ते फार चांगलं आहे असं जेव्हा म्हणतो. आणि तुम्ही तुम्ही चांगलं खेळता हे मी दुसऱ्यांना सुद्धा सांगतो, म्हणजे मी तुमचा फार मोठा चाहता आहे, फॅन आहे. त्या अर्थाने अफिशियनाड हा शब्द आहे. येते का लक्षात? अन आर्डंट सपोर्टर और फॉलोअर. फॉर शुअर आहे. फॉर शुअर आहे म्हणजे काय, फॉर अ स्टील स्ट्रॉंगर रिझन. आता बघा, कोर्टामध्ये आर्ग्युमेंट चालू आहे. आर्ग्युमेंट करताना एकाने काहीतरी सांगितलंय, त्याचा ऑपोजिट म्हणजे आरोपी आहे, त्याने काहीतरी त्या आरोपीच्या वकिलाने काहीतरी सांगितलंय, मग पुन्हा सरकारी वकील काहीतरी बोलतो. याच्यापेक्षा स्ट्रॉंगर आर्ग्युमेंट जेव्हा येते तेव्हा त्याला एक फॉर शुअर आहे असं म्हटलं जातं, म्हणजे फॉर ए स्ट्रॉंगर रिझन किंवा आर्ग्युमेंट, स्ट्रॉंगर आर्ग्युमेंट. ओके, फॉर स्ट्रॉंग स्टील स्ट्रॉंगर रिझन. नेक्स्ट बघा, अफ्रंट. माझं एखाद्याशी थोडस वादविवाद होतो माझा किंवा भांडण होतं, म्हणजे काय, मी त्याची अफ्रंट होतो, म्हणजे टू बी रूड ऑर टू हर्ट फिलिंग्स ऑफ. बरोबर आहे ना, वादावादी झाल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीचे काय होणार, फिलिंग्स हर्ट होणार. मग फिलिंग्स हर्ट होऊ नये, वाद करायचाच कशाला ना, आहे की नाही, बरोबर. चला बघा बरं, 2 3 4 1, 2 3 4 1 दिस इज द करेक्ट आन्सर. चारही शब्दांचे अर्थ सांगितलेत आणि म्हणजे एक्सप्लेन सुद्धा केलेला आहे. मराठी जर तुम्हाला मी पाहिजे असतील तर आपण काय म्हटलं, अफिशियनाड एकदमच स्ट्रॉंग किंवा आर्डंट फॉलोअर त्यांचा, किंवा आपण म्हणतो जसं की चाहता, मी फॅन आहे तुमचा, मी चाहता आहे तुमचा, मी तुमचा कट्टर चाहता आहे, या अर्थाने अफिशियनाड. फॉर शुअर आहे याचं मिनिंग मी तुम्हाला सांगितले, एक स्ट्रॉंगर आर्ग्युमेंट किंवा तसा सक्षम मजबूत असा स्ट्रॉंगर पुरावा, एव्हिडन्स, युक्तिवादासाठी एक कोर्टातला शब्द आहे, म्हणजे लिगल लँग्वेज मधला. आफ्टर मॅथ म्हणजे त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगितले. अफ्रंट, अफ्रंट म्हणजे एखाद्याशी काय करणे, आपण भांडण वगैरे करतो, वादविवाद करतो, त्यावेळी एखाद्या समोरच्याचं मन दुखावतं, त्याचा विरोध करतो, राईट, त्याला अफ्रंट असा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन वर्ड सांगायचे, ॲनिमल विच लिव्स ऑन मीट, जे मांसाहारी आहे. मग मांसाहारी, मांसाहारी कशाला म्हणतात, म्हणजे जे मीठ खाऊन जातात त्यांना कार्निवोरस असं म्हणतात. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी. ओके, आता याच्या संबंधाने आणखी दोन शब्द येतात. एक आहे हर्बिवोरस, HERBIVORS, हर्बिवोरस. हर्बिवोरस म्हणजे काय, हर्बी म्हणजे काय, हिरवे, हिरवं काय असतं, पालेभाज्या, व्हेजिटेबल्स. मग काय, शाकाहारी. आले का लक्षात, हर्बी हिरवे, हिरवे पालेभाज्या, शाकाहारी. आलं लक्षात. हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी, राहिला वर्ड काय, कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी. आणखी एक शब्द आहे, OMNI. ओमनी जेव्हा जेव्हा येईल ना, OMNI, अरे आपला शाकाहारी पण गेला रे. ओके, आता बघा, OMNI, ओमनी, VOROUS. ओमनी जेव्हा जेव्हा येईल, OMNI सुरुवातीला ऍज अ प्रिफिक्स म्हणून, त्यावेळी त्या शब्दाचा अर्थ असतो सर्व खाणार किंवा सर्व. ओमनीवरच सर्व खाणार, म्हणजे शाकाहारी असेल, मांसाहारी असेल. आलं लक्षात. शाकाहारी हर्बिवोरस, कार्निवोरस मांसाहारी, आणि ओमनीवरस म्हणजे सर्व प्रकार, शाकाहार करणारा, मांसाहार करणारा. झालं. मस्क्युलाइन वुमन, मस्क्युलाइन म्हणजे पुरुषांसारखी दिसणारी, मर्दानी स्त्री म्हणतात त्याला, मर्दानी स्त्री, पुरुषांसारखी दिसणारी स्त्री, त्याला अमेझॉन शब्द आहे. ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश, माशांवरती, मासे, मास्यांवरती जगणारे,
Piscivorous, Piscivorous. The study of stars and planets. तारे आणि ग्रह, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास. तुझ्यासाठी मी ग्रह तारे तोडून आणले. ते ग्रह आणि तारे, तू वेगळी, ग्रह आणि तारे ते. ओके, त्याला म्हणतात ऍस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र. ओके, खगोलशास्त्र. ॲनिमल विच लिव्स ऑन मीट, त्याला कार्निवोरस म्हणतात. मस्क्युलाइन वुमन, अमेझॉन. ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश, पिस्टिवोरस. द स्टडी ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स, दॅट इज ॲस्ट्रॉनॉमी. बघा बरं काय तयार होतंय. 3, 2, 4, 1. 3, 2, 4, 1. नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट पुढे बघूया. वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, आपण पाहिलंय बघा, जो देवाच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवत नाही त्याला म्हणतो आपण अथिस्ट. हा असतो द वन हू BELIEVES believes in the existence, EXISTENC, existence of God, त्याला म्हणायचं थिस्ट. याच्या अनुषंगाने तिसरा शब्द सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो बघा, शब्द असेच कलेक्ट करायचे. मी तुम्हाला मायग्रेशन सांगितलं, मायग्रेशन शब्द त्याच्याबरोबर एमिग्रेशन, EMI, आणि दुसरा IMMI, मायग्रेशन, इमिग्रेशन, इमिग्रेशन. तसंच हिस्ट शब्द आला की अथिस्ट आणि ॲग्नॉस्टिक शब्द माहित पाहिजे. मग आता बघा, थिस्ट आणि अथिस्ट आपण पाहिले, त्याबरोबर आणखी एक शब्द येतो ॲग्नॉस्टिक, AGNOSTIC, ॲग्नॉस्टिक. हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय. द वन हू इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, लिहून देतो बघा. हिस्ट लक्षात आलंय का? पॉज करायचं, लिहून घ्या. ॲग्नॉस्टिकचं काय होतं? द वन हू is not sure of the EXISTENC existence of God. ओके, त्याला माहित नाहीये देव आहे किंवा नाही, त्याला म्हणायचं ॲग्नॉस्टिक, अज्ञेयवादी असं म्हणतात त्याला. पेगन, आता याचा प्रोनाउन्सिएशन मला ऍक्च्युली माहित नव्हतं. ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये एक बाई काम करते, मी जेव्हा गुगलला वगैरे सर्च करतो तेव्हा तिचं प्रोनाउन्सिएशन त्या बाईने असं केलंय, पेगन. ते पेगनचा काय अर्थ आहे बघा, मला वाटतं मी तो तुम्हाला सांगण्यासाठी व्यवस्थित ठेवलेला आहे. येस, पेगन, वन हू डज नॉट बिलीव्ह इन एनी रिलिजन. बरोबर, जे काही मेनस्ट्रीम मधील धर्म आहेत वेगवेगळे, अशा कोणत्याही धर्मामध्ये विश्वास न ठेवणारा, त्याला म्हणायचं पेगन. द वन हू डज नॉट बिलीव्ह इन एनी रिलिजन, कोणत्याही धर्मावरती विश्वास न ठेवणारा पेगन. अनरिलिजियस म्हणजे जो धार्मिक नाहीये असा, धार्मिक नसलेला म्हणजे काय, अधार्मिक. ओके, अथिस्ट, थिस्ट, पेगन आणि अनरिलिजियस. त्यांनी विचारलं वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, त्याला म्हणतात अथिस्ट. शहीद भगतसिंग यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, वाय एम आय अथिस्ट, मी नास्तिक का आहे. मग अथिस्टला म्हणतात नास्तिक, थिस्टला म्हणतात आस्तिक. माझ्या एका मित्राचं नाव आस्तिक आहे. ओके, सरनेम नाही सांगणार, तुमच्यातील काही लोक लगेच सर्च करतील आस्तिक कोण आहेत. ओके, select the word underlined, select the word for underlined words in the sentence. Again phrase दिली आहे, ते meaning शोधायचं. In ancient England there was the government by the king or queen. किंग किंवा क्वीन यांचं जे गव्हर्नमेंट असतं, केस थोडेसे विस्कटले काय, किंग किंवा क्वीन यांचं जे गव्हर्नमेंट असतं त्याला आपण मोनार्की म्हणतो.
ओके, मोनार्की. मग अनार्की काय असतं? म्हणजे अराजक. अराजक जिथं चांगली व्यवस्था नसते, गव्हर्नमेंट नसतं, वेअर देअर इज नो गव्हर्नमेंट, नो ऑर्डर और नो लॉ, त्याला म्हणतात अराजक, अनार्की. यालाच इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल, लॅक ऑफ लॉ अँड ऑर्डर. अनार्की, ANARCHY, अनार्की, यालाच अराजक, किंवा याला आणखी एक शब्द असा आहे अराजकता. इंग्लिश शब्द आहे त्याला CHAOS, केओस. ओके, गोंधळाची परिस्थिती, त्याला अराजक म्हणतात, अनार्की. मोनार्की म्हणजे अशा प्रकारचं राज्य जिथं राजा, अशा प्रकारचं सरकार जिथं राजा किंवा राणी असते, गव्हर्नमेंट बाय किंग और क्वीन. आता शब्द आले प्लुटोक्रेसी आणि अरिस्टोक्रेसी. मग प्लुटोक्रेसी म्हणजे काय? आपण शब्द हे दोन्ही पण पाहिलेत बघा, प्लुटोक्रेसी सुद्धा पाहिला, अरिस्टोक्रेसी सुद्धा पाहिला. मग समाजातील जे अरिस्टोक्रॅट्स आहेत म्हणजे कोण? जे नोबेल क्लॅन वाले आहेत. मी शब्द आता हे मी वाईप आउट करतो बघा, म्हणजे मला लिहायला जागा लागेल. तुम्ही काय करायचं, अगोदर पॉज करून घ्या, दोन शब्द समजून घ्या, नंतर हे दोन शब्द समजून घ्या. अरिस्टोक्रेसी, समाजातील जे नोबल क्लॅन आहे, NOBLE, नोबल क्लॅन, म्हणजे समाजातील जे अरिस्टोक्रॅट्स आहेत, म्हणजे समाजातील अभिजन आहेत, या अभिजनांद्वारे, अभिजन म्हणजे कोण? ज्यांना उच्चभ्रू लोक, उच्चकुलीन लोक जे स्वतःला समजतात, त्यांच्याद्वारे जे समजतात म्हणजे काय, ते स्वतःला समजतात कारण बाकीचे पण त्यांना उच्चकुलीन समजतात, असा त्याचा अर्थ. त्यांच्याद्वारे जे चालवलं जाणार सरकार असतं त्याला म्हणतात अरिस्टोक्रेसी. याला अभिजनशाही असा सुद्धा एक शब्द आहे. ओके, उच्चकुलीन लोक, उच्चस्तरीय लोकांकडून चालवलं जाणार सरकार म्हणजे अभिजनशाही. आता आहे प्लुटोक्रेसी. मग प्लुटोक्रेसी म्हणजे काय? गव्हर्नमेंट बाय द रिच. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे आपण म्हणतो ना, आपल्याकडे काय प्लुटोक्रेसी आहे का? अंबानी, अदानी, नाही नाही नाही, ते इंडस्ट्रियलिस्ट झाले, तो भाग वेगळा, किंवा उद्योगपती झाले, त्यांचा काय संबंध नाही. आपल्याकडे डेमोक्रेसी आहे. हे बघा, माझं असं होतं, कधी कधी लक्षात येत नाही की नेमकं आपल्याकडे आहे का डेमोक्रेसी की प्लुटोक्रेसी. प्लुटोक्रेसी म्हणजे काय? GOVERN, गव्हर्नमेंट बाय द रिच, RICH, समाजातील श्रीमंत लोकांकडून चालवलं जाणार सरकार, शासन, त्याला म्हणतात प्लुटोक्रेसी. चारही शब्द एक्सप्लेन केलेले आहेत. राजा किंवा राणी जिथं असते त्याला मोनार्की असं म्हणतात, राजेशाही. स्टॉइक, आता आपण म्हटलं होतं की होय, चार शब्द इन्फ्लुएन्स बाय द विश फॉर मनी अँड अनमॅरिड वुमन, समवन हू शोज. ओके, स्टॉइक या शब्दाचं मी काय म्हटलं होतं बघा, लेक्चरला सुरुवात करताना जेव्हा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वर आपलं पहिलं लेक्चर सुरुवात केलं, त्यावेळी मी म्हटलं होतं की वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये एक जर शब्द असेल तर त्या शब्दाचे वेगवेगळे मिनिंग्स नसतात, परंतु त्या शब्दाला एक्सप्रेस करणाऱ्या किंवा डिस्क्राईब करणाऱ्या फ्रेजेस वेगवेगळ्या तयार होतात, अर्थ एकच असतो. स्टॉइक शब्द असणारे आपल्याकडे ज्या फ्रेजेस आहेत त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं, वन हु इज, काय म्हणता येईल त्याला, इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर असं म्हटलं होतं बघ, वाटलं तर लिहून देतो. वन हु इज indifferent, INDIFFERENT, indifferent to pain and pleasure, PLEASURE, म्हणजे सुख आणि दुःख याला, याच्या बाबतीत उदासीन असणारा, म्हणजे तो स्थितप्रज्ञ असणारा, राईट, त्याला आपण म्हटलं होतं स्टॉइक. स्टॉइकलाच मराठीमध्ये स्थितप्रज्ञ म्हणायचं, बरोबर का? पण या ऑप्शन्स मध्ये स्टॉइक साठी आपल्याकडे काय आलंय, समवन हु शोज नो फिलिंग्स ऑफ डिसलाइक. कारण बाकीचे कोणते पण बघा, 1, 2 अँड 4 हे वेगळ्यासाठी शब्दांसाठी आले, मग इथं कोणती आली, समवन हु शोज नो फिलिंग्स ऑफ डिसलाइक, म्हणजे जो डिसलाइकची फिलिंग शो नाही करत, दाखवत नाही.
म्हणजे काय, तो तशा प्रकारे फिलिंग्स व्यक्त नाही करत. आता तोच अर्थ इथं पण होईल. वन हु इज इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर. मग जे पेन आहे, दुःख आहे, त्याप्रती तो भावना तशा प्रकारे दाखवत नाही. तीच फ्रेज त्यांनी इथं वेगळ्या शब्दांमध्ये मांडली. कळालं का? वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये फ्रेज वेगळ्या शब्दात मांडतात, अर्थ तोच असतो, तो आपल्याला समजला पाहिजे. ब्लास्फेम, आपण एक शब्द पाहिला होता बघा, हेरसी. हा, हेरसी म्हणजे काय? धर्माच्या बाबतीत ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांवर टीका करणारा, वाईट बोलणारा, पवित्र गोष्टींच्या बाबतीत अपवित्र बोलणारा, त्याला हेरेटिक म्हणायचं. आणि तसं बोलणे त्याला हेरसी म्हणतात, बरोबर का? मग त्याचा सिनोनिम आहे आपल्याकडे आता ब्लास्फेम. बघा बरं, डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज ऑफ गॉड ऑर होली थिंग्स. तिथे धर्माच्या बाबतीत हेरसी शब्द वापरलाय. BLASPHEME, ब्लास्फेम म्हणजे काय? डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज ऑफ गॉड, देवासंबंधी किंवा पवित्र गोष्टींसंबंधी त्याचे काय अपमान करणारा किंवा थोडक्यात अपमान करणारा या गोष्टींचा, त्याला म्हणतात ब्लास्फेम. अशा बाबतीत जेव्हा अपमान करतात, अपमानजनक शब्द वापरले जातात, त्याला ब्लास्फेम शब्द आहे. ओके, नेक्स्ट वर्ड काय आपला? स्पिनस्टर. हा शब्द पाहिलाय आपण, लग्न न झालेली महिला किंवा मुलगी. अर्थात लग्न न झालेली जर असेल कोणी तर त्याला आपण मुलगीच म्हणतो, परंतु महिला सुद्धा असू शकेल की नाही, बरोबर? ओके, आता बघा, मर्सिनरी. मर्सिनरी याचे सुद्धा दोन अर्थ आहेत. आता इथं आलेली एक फ्रेज आहे आणि आणखी एक फ्रेज समजून घेऊ. मर्सिनरी, MERCENARY, इन्फ्लुएन्स बाय द विश फॉर स्पेस, पाहिजे मनी, पैशांसाठीची अपेक्षा, पैशांची अपेक्षा, पैशांसाठीची असणारी अपेक्षा, कोणतीही गोष्ट करतात त्याला मर्सिनरी म्हणतात. मग जुन्या काळामध्ये काय असायचं, एखादा राजा असेल, त्याच्याकडे सैन्य असेल, त्याला युद्धाला जायचं, पण त्याच्याकडे सैन्य कमी आहे. मग तो काय करायचा, त्याच्या राज्यामध्ये काही लोक असायचे ज्यांच्याकडे सैन्य असायचं. मग ते लोक त्या राजाला म्हणायचे, आमचं सैन्य आम्ही तुम्हाला पाठवतो, त्याच्या मोबदल्यात पैसे द्यावे लागतील, बरोबर? मग पैसे घेऊन सैन्य दुसऱ्याला देणे किंवा त्याला भाडोत्री सैन्य म्हणतात. हा सुद्धा मर्सिनरी शब्दाचा अर्थ आहे, भाडोत्री सैन्य. ओके, हा एक शब्द झाला. इन्फ्लुएन्स्ड बाय द विश फॉर मनी, पैशांसाठी, पैशांच्या मोबदल्यात काहीतरी गोष्ट करणे, याला मर्सिनरी असा अर्थ आहे. समजतं इथं? आले दोन्ही मिनिंग लक्षात आले का? आता बघा काय जोडी तयार होते बघा, 3 4 2 1. दिस इज द करेक्ट आन्सर, 3 4 2 1. पॅसिफिस्ट, गांधीजींचा मी उल्लेख केला होता, जो शांततेच्या संबंधाने काम करतो त्याला म्हणतात पॅसिफिस्ट. बघा पुढे, पर्सन हु बिलीव्स दॅट ऑल वॉर्स आर रॉंग, बरोबर आहे हेच, ऑल वॉर्स आर रॉंग. बघा पॅसिफिस्ट अगोदर जेव्हा शब्द पाहिला आपण त्यावेळेस असं होतं, वन हु ऍडव्होकेट्स फॉर पीस, जो शांततेचं काय करतो, समर्थन करतो किंवा शांततेसाठी प्रयत्न करतो. इथं म्हटलं पर्सन हु बिलीव्स दॅट ऑल वॉर्स आर रॉंग, सगळे युद्ध हे चुकीचे आहेत, म्हणजे काय, शांतता बरोबर आहे. फ्रेज फक्त वेगळी येते, अर्थ तोच राहतो वन वर्ड सबस्टिट्यूशन. इडियम्स मध्ये बऱ्याचदा मिनिंग्स वेगवेगळे येतात. पॅनिशिया आपण पाहिलाय, पॅनिशियाचं मिनिंग काय? रामबाण उपाय. थोडंसं पाणी पिऊन घेतलं. जल, जीवन. पॅनिशिया बघा, समथिंग दॅट पुट राईट ऑल ट्रबल्स, कितीही अडचणी येऊ द्या, असं काहीतरी असतं जे सगळ्या गोष्टींवरती उपाय असतो. आपलाही एखादा मित्र असतो बघा जवळचा, काहीही अडचणी येऊ, तो असं येऊन उभा राहतो, मी आहे ना म्हणतो, आपण हँडल करू शकतो, राईट? आपल्या आयुष्यात तो रामबाण उपाय असतो, कारण तो सगळं हँडल करत असतो. एखादी गोष्ट असते, आपलं बोलण्याचं स्किल असेल, काही असेल, कोणताही ट्रबल येऊ द्या, आपण त्या स्किल वरती त्याला काय करतो, हँडल करतो, त्याला आपण रामबाण उपाय तशा अर्थाने सुद्धा म्हणू शकतो. पेडॅन्टिक, पॉलिएंड्रिक. पॉलिगॅमी एक शब्द आला होता, POLYGAMY, दोन बायका आणि फजिती आहे का, असं मी म्हटलं होतं थोडक्यात. पॉलिगॅमी म्हणजे काय? बहुपत्नीत्व.
बहुपत्नीत्व, एकापेक्षा जास्त बायका असणे. ओके, वाईफ्स असणे. वाईफ या शब्दाचं प्लुरल आहे WIFE. वाईफ या शब्दाचं प्लुरल होतं WIVES. वाईव्स. तुम्ही म्हणता नाही वाईव्स वाईव्स काय चाललंय. ओके. आता पॉलिगॅमी म्हणजे काय? बहुपत्नीत्व. पॉलिअँड्री म्हणजे बहुपतित्व. खर तर दोन्ही पण गोष्टी चांगल्या नाही वाटत मला, तरी व्यक्तिशः चांगल्या वाटत नाहीये. पेडॅन्टिक बघा, पेइंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स अँड अनइम्पॉर्टंट रूल्स. लहान सहान गोष्टींवरती जास्त लक्ष देणं, विनाकारण ज्या गोष्टी आवश्यक नाहीयेत किंवा महत्वाच्या नाहीत त्याच्यावरती जास्त लक्ष देणं, त्याला म्हणायचं पेडॅन्टिक. पॉलिअँड्री, प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन हजबंड ऍट द सेम टाइम. एकापेक्षा जास्त काय असणे? हजबंड असणे, नवरा असणे, त्याला पॉलिअँड्री असं म्हणतात. मग 1 2 3 4 अशा प्रकारे काय होईल? जोडी जुळवली जाईल. ASO 17चा प्रश्न आहे हा सुद्धा. STI 17. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स, असं आपण पाहिलं होतं. अ मॅन ऑफ STRANG, स्ट्रेंज हॅबिट्स म्हटलं होतं. HABBITS. लक्षात येते का तुमच्या? एका वर्डसाठी वेगवेगळ्या शब्दात सांगितली एकच गोष्ट आहे, त्या शब्दाला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस केलं जातं किंवा डिस्क्राईब केलं जातं. अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स, अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स, म्हणजेच काय? इसेंट्रिक म्हणतो आपण त्याला. दिस इज द करेक्ट आन्सर. मग आता हा सिनिकल शब्द आलाय. हा सिनिकल काय असतो? हा विचार करतो की ऑल आर सेल्फिश. धिस लाईक वन who feels that all are selfish. हा असा विचार करतो की सगळे लोक सेल्फिश आहेत. येते का लक्षात? सिनिकल. वन हू फील्स दॅट ऑल आर सेल्फिश. इंट्रोवर्ट, इंट्रोवर्ट म्हणजे द वन हू डज नॉट वॉन्ट टू बी मिक्स्ड विथ अदर्स. लिहून घ्या, माझ्याकडे जागा नाही म्हणून प्रत्येक गोष्ट लिहित बसण्यापेक्षा तुम्ही लिहून घ्या. इंट्रोवर्ट म्हणजे द वन हू थिंक्स like the one who does not want to be mixed with others. ज्याला इतरांमध्ये मिक्स होणं आवडत नाही. वापस घ्यायचं, पुन्हा लिहून घ्यायचं पॉज करून. ओके, त्याला इंट्रोवर्ट म्हणतात. अंतर्मुखी, अंतर्मुखी. द वन हू डज नॉट वॉन्ट टू बी मिक्स्ड विथ अदर्स. मूडी म्हणजे काय? ज्याचे मूड सारखे चेंज होत राहतात, मूड स्विंग होत राहतात. बरोबर का? मूड स्विंग्स. मुलाचे सुद्धा मूड स्विंग्स होतात बरं का. मुलं सुद्धा मुडी असतात. एवढंच की कारण मुलं देऊ शकत नाही. ओके, सिनिकल समजलं तुम्हाला? सगळे शब्द सिनिकल असेल, त्यानंतर इसेंट्रिक, इंट्रोवर्ट आणि मुडी, चारही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. पुढे काय राहिलंय का बघा. सगळेजण सेल्फिश आहेत असा सिनिकल, इसेंट्रिक. फार विचित्र, विचित्र, विक्षिप्त व्यक्ती. हे मुलं का कारण देऊ शकत नाहीये? कारण मुलं तितकीशी एक्सप्रेसिव्ह नसतात. त्यांना एक्झॅक्ट कळत नाही की आपलं काय करणार, आपलं कशामुळे असं होतं. ओके, पुढे बघा. फिलॅन्थ्रपिस्ट, अगेन PHIL सुरुवातीला आला म्हणजे कशावर तरी प्रेम करणारा. मग बघा, फिलॅन्थ्रपिस्ट याला आणखी जर समजून घ्यायचं ना, फिल म्हणजे प्रेम करणारा, आणि पुढचा शब्द आहे ANTHROPIST. यातील अँथ्रोप शब्द आहे बघा, ANTHROP म्हणजे मानव जातीशी संबंधित. अँथ्रोपॉलॉजी, मानव वंशशास्त्र. अँथ्रोपॉलॉजी लिहून घ्या. आता बघा, फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय? मानव जातीवर प्रेम करणार. द वन हू इज अ लवर ऑफ मॅनकाइंड. अ लवर ऑफ मॅनकाइंड. समजलंय? फिलॅन्थ्रोपिस्ट. अथिस्ट 1000 वेळा होत आला आता. नाही, 1000 वेळे नाही म्हणता येणार. आपण आतापर्यंत शब्दच तेवढे पाहिले नाही, त्यामुळे 1000 वेळा नाही, पण एक 6-7 वेळा तरी आपण अथिस्ट हा शब्द पाहिलाय. ओके, आता बघा, अथिस्ट
वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. येस, हिअर वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. पेसिमिस्ट, जो एखाद्या गोष्टीची डार्कर साइड पाहतो. निराशावादी, शब्द लिहून घ्या लगेच. अथिस्टला नास्तिक. नास्तिक म्हणजे देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारा. पेसिमिस्ट निराशावादी. ओके. फिलॅन्थ्रोपिस्ट मानवजातीवर प्रेम करणारा. फेटलिस्ट. फेटलिस्ट म्हणजे काय? नशिबावर विश्वास ठेवणारा. मग नशिबावर विश्वास ठेवणारा म्हणजे कोण? फेटलिस्ट म्हणजे द वन हू बिलीव्स इन फेट. इंग्लिश मध्ये लिहून घ्या. वन हू बिलीव्स इन फेट. ओके, नेक्स्ट. झालं क्लिअर? पर्सन हू लुक्स ॲट द डार्क साइड, इथं झालं. त्यानंतर फेटलिस्ट म्हणजे कोण? वन हू बिलीव्स इन फेट. अरे हे आलंच होतं, मी का लिहिलंय? मी ऍक्च्युली वरती वाचलंच नाही, मी वर्ड एक्सप्लेन करत राहील. आता बघा बरं. 3 1 2 सॉरी 3 1 4 2. 3 1 4 2. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स, जे वर्षानुवर्ष टिकतं त्याला पेरेनियल असं म्हणतात. बरोबर? जे संपत नाही, वर्षानुवर्ष टिकतं, वर्षासाठी किंवा वर्षानुवर्ष अशा प्रकारे जे टिकतं, जे राहतं, त्याला पेरेनियल असा शब्द आहे. एन्युअल म्हणजे काय? वार्षिक. परमनंट म्हणजे कायमचा. याचा सिनॉनिम आहे गुड. ही लेफ्ट इंडिया फॉर गुड. त्याने भारत चांगल्यासाठी सोडला असा अर्थ नाही. ही लेफ्ट इंडिया फॉर गुड म्हणजे त्याने भारत कायमचा सोडला. कारण आपल्याकडे लोक कसेही वागतात, तो वैतागला होता, म्हणून त्याने भारत सोडला. त्याने बरं केलं. कारण त्याला नसेल रावडत, आम्हाला रावडतं असंच राहत. ओके. कंटिन्युअस म्हणजे अविरत. अविरत, अखंड, ज्याच्यामध्ये खंड पडत नाही असा अखंड. आन्सर काय? पेरेनियल. PERENNIAL. पेरेनियल म्हणजे काय? वर्षानुवर्षी किंवा वर्षानुवर्ष टिकणारा किंवा वर्षांनी त्यापेक्षा जास्त काळ टिकणारा, पेरेनियल असा शब्द आहे. इनकेपेबल ऑफ बिंग करेक्टेड, ज्या गोष्टीला करेक्ट केलं जाऊ शकत नाही त्याला इनकॉरिजिबल असं म्हणतात. कॉरिजिबल म्हणजे दुरुस्ती करणे, दुरुस्ती करता येऊ शकेल असा कॉरिजिबल. इनकॉरिजिबल ज्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही असा इनकेपेबल ऑफ बिंग करेक्टेड. इनकेपेबल ऑफ बिंग अंडरस्टूड, जे समजणार नाही आपल्याला. ओके, जे समजणार नाही, ज्याचं काय काय म्हणता येईल, आकलन करता येणार नाही. इनकेपेबल ऑफ बिंग अंडरस्टूड. इंटेलिजिबल, अनइंटेलिजिबल. इंटेलिजिबल म्हणजे आकलन होईल, अनइंटेलिजिबल आकलन होणार नाही, समजणार नाही असं. वन टू स्ट्रॉंग टू ओव्हरकम, अशी एखादी गोष्ट ज्याच्यावर ओव्हरकम करता येणार नाही, त्याला जिंकता येणार नाही. इनव्हिन्सिबल, बऱ्याचदा आपण शब्द पाहिला हा, ज्याला जिंकता येत नाही असा इनव्हिन्सिबल. इनकेपेबल ऑफ बिंग रेड, जे वाचता येत नाही असा इलेजिबल. LEGIBLE, लेजिबल म्हणजे वाचता येण्याजोगा. याचा अँटोनिम आहे IL, सुरुवातीला लावायचा फक्त IL प्रिफिक्स, IL आणि पुढे LEGIBLE, इलेजिबल. इलेजिबल म्हणजे इनकेपेबल ऑफ बिंग रेड. हे बघा प्रत्येक ठिकाणी इथं तुम्ही पाहिलं असेल P3 वापरलेला आहे. इथं नाही, नंबर 2 ला आवश्यकता नाही, नंबर 3 ला आवश्यकता नाही, इथं आणि इथं 1 2 आणि 4 ला. कारण बिंग वापरला, बिंग नंतर आपल्याला काय वापरावं लागेल? P3 वापरावं लागेल. करेक्टेड, अंडरस्टूड आणि रेड. ओके, बघा काय तयार होते. 3 1 4 2. दिस इज द करेक्ट आन्सर. वन हू इज ऑलवेज डाउटिंग, जो नेहमी संशय घेतो. संशयखोर शब्द आहे त्याला, संशयखोर. मग इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात स्केप्टिक.
यालाच इंग्लिशमध्ये आणखी एक शब्द आहे डाउटिंग थॉमस. DOUBTING डाउटिंग थॉमस. THOMAS जो नेहमी संशय घेतो. संशय फार भयानक गोष्ट. संबंध खराब होतात, संसार उद्ध्वस्त झाले फक्त त्या संशयामुळे. मी म्हणत नाही की संशय कुठल्या एखाद्याच बाबतीत असतो, कुठल्या एखाद्या सेन्समध्ये, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा संशय असतो त्याला ते म्हणू शकतो आपण. ओके. स्केप्टिक. अ पर्सन इंडिफरंट टू पेन अँड प्लेजर. स्टॉइक भरपूर वेळा पाहिलाय आपण. स्थितप्रज्ञ शब्द लिहून घ्या. स्थितप्रज्ञ म्हणजे स्टॉइक. वन हू लुक्स ओनली डार्क साइड. पेसिमिस्ट निराशावादी. स्थितप्रज्ञ म्हणजे स्टॉइक, निराशावादी म्हणजे पेसिमिस्ट. वन हू इज डिसइन्क्लाइंड टू बिलीव्ह इन गुडनेस. ज्याला आता बघा सिनिक हा शब्द आपण सिनिकल अगोदर पाहिलाय बघा. मी तुम्हाला सिनिकल जवळ घेऊन जातो. सिनिकल. वन हू फील्स दॅट ऑल इन सोसायटी आर सेल्फिश. ज्याला नुसतं वाईटच दिसतं सोसायटीमध्ये तो सिनिक किंवा सिनिकल. इथं पण शब्द आलाय सिनिक. तर वन हू इज डिसइन्क्लाइंड टू बिलीव्ह इन गुडनेस. ज्याला चांगलं काही वाटतच नाही, ज्याला नेहमी असं वाटतं की सगळं काही वाईटच आहे, त्याला म्हणायचं सिनिकल. सिनिक. असे लोक आजूबाजूला असले ना, असा टाइम खराब करतात ना आपला, कुठेही गेला ना तरी त्यांना ते वाईटच दिसतं, काहीतरी खराबच दिसतं, हे असं ते तसं. अरे समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. दृष्टी हवी. हे असं केलं नाही, ही बुद्धी हवी. होईल दृष्टी हवी पाहण्याची. ओके. काय होईल सांगा. 4 1 2 3. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ते मला अगोदर लक्षातच नाही आलं की असं म्हणायला पाहिजे ना, की दृष्टी हवी, नजर हवी. असं झालं थोडस. पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस. प्रश्न कसा आहे बघा. प्रश्न चुकल्यावरती टाईप करताना हे होणार आहे काय, फार विशेष नाही याच्यामध्ये. एवढं समजून घ्यायचं. ओके. विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन्स. इथं मीन्स शब्द राहिलाय. हे पण कळायला पाहिजे की काय बरोबर आहे काय चुकले, कारण प्रश्नाचा सेन्सच लागत नव्हता. एक शब्द कुठे गेला असं वाटत. तर तो मीन्स आहे. विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन्स रेजिसाइड. रेजिसाइड म्हणजे काय. राजे किंवा राणीची हत्या. मर्डर ऑफ मदर नाही, मर्डर ऑफ फादर नाही, मर्डर ऑफ किंग. दिस इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय. सी पाहिजे, ओनली सी. दिस इज द करेक्ट आन्सर. मर्डर ऑफ किंग म्हणजे काय. रेजिसाइड. याला म्हणायचं REGICIDE. रेजिसाइड. मर्डर ऑफ मदर किंवा फादर जर असेल तर याला काय म्हणतो आपण. मॅट्रिसाइड. बरोबर आहे का. सॉरी, दोन्हीसाठी एकच शब्द नाही, वेगवेगळे शब्द आहेत. मर्डर ऑफ ब्रदर किंवा सिस्टर जर असेल SISTER तर याच्यासाठी एकच शब्द आहे. कोणता आहे. मर्डर ऑफ ब्रदर ऑर सिस्टर याच्यासाठी शब्द आहे FRA. फ्रॅट्रिसाइड. बघा आता 4-5 शब्द होऊन जातील. रेजिसाइड म्हणजे मर्डर ऑफ किंग ऑर क्वीन. मर्डर ऑफ ब्रदर ऑर सिस्टर त्याला म्हणायचं फ्रॅट्रिसाइड. मर्डर ऑफ मदर MATRI मॅट्रिसाइड. MATRI मॅट्रिसाइड. आणि मर्डर ऑफ फादर जर असेल तर पॅट्रिसाइड. PATRICIDE. यातील प्रत्येकामध्ये शेवटी तुम्हाला CIDE दिसेल, म्हणजे काय. हत्या. क्लिअर आहे का एव्हरीथिंग. रेजिसाइड म्हणजे काय. मर्डर ऑफ किंग. ऑप्शन नंबर 4 ओनली सी और सी ओनली इज द करेक्ट आन्सर. आता बघा. पॉप्युलिस्ट, स्नोप, स्पाय, फिलॅन्थ्रपिस्ट. एक शब्द रिपीट झालाय, बाकी 3 नवीन आहेत. फिलॅन्थ्रपिस्ट म्हणजे काय. अ पर्सन हू हेल्प्स दोज हू आर इन ट्रबल. म्हणजे काय. तो का मदत करतो. कारण त्याला मानव जातीवर प्रेम आहे. त्याला असं वाटतं की बाकीच्यांच्या अडचणी म्हणजे माझ्या अडचणी, म्हणून तो इतरांना मदत करतो. म्हणजेच काय. तो काय आहे. लव्हर ऑफ मॅनकाइंड आहे. मी हे का लिहिले बरं. तुमच्या लक्षात आलं असेल. लव्हर ऑफ मॅनकाइंड म्हणजे फिलॅन्थ्रपिस्ट आपण भरपूर वेळा पाहिले. इथं त्यांनी फिलॅन्थ्रपिस्ट एक्सप्लेन करताना एक फ्रेज दिली. अ पर्सन हू हेल्प्स अदर हू आर इन ट्रबल.
जे अडचणीत आहेत त्यांना मदत करणारा, अशी फ्रेज दिली, परंतु शब्द तोच आहे, फिलॅन्थ्रोपिस्ट. आलं लक्षात? आता बघा, पॉप्युलिस्ट म्हणजे काय? अ पर्सन हू सपोर्ट्स पॉप्युलर सेंटिमेंट्स अँड फिअर्स. आता बघा, आपल्याकडे पॉप्युलिस्ट पॉलिसी असते. याचा अर्थ काय? इलेक्शन जवळ आले, मग चला सगळ्या महिलांना एसटी मध्ये 50% फ्री करून टाकू. पॉप्युलिस्ट पॉलिसी. बर, इलेक्शन जवळ आले, काय करूयात? सगळ्या महिला लाडक्या करूयात, लाडक्या बहिणी करूयात. म्हणजे पॉप्युलिस्ट सेंटिमेंट्स आहे, जास्तीत जास्त लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांबरोबर जाणे, तसे निर्णय घेणे, तसं धोरण आखणे. इट इज कॉल्ड पॉप्युलिस्ट सेंटिमेंट, सॉरी पॉप्युलिस्ट पॉलिसी. मग सगळ्या लाडक्या बहिणी झाल्या. इलेक्शन संपल्याच्या नंतर लाडक्या बहिणी काही ज्या होत्या त्या लाडक्या नाही राहिल्या, बरोबर? इट इज कॉल्ड पॉप्युलिस्ट. अ पर्सन हू सपोर्ट्स पॉप्युलर सेंटिमेंट्स अँड फिअर्स. पुढे काय बघा, स्नूप. स्नूप म्हणजे अ पर्सन हू प्राय इनटू, इथं स्पेस आहे बरं का, अ पर्सन हू प्राय इनटू अदर पीपल्स अफेअर्स. इतर लोकांच्या पर्सनल प्रायव्हेट मॅटर्स मध्ये घुसून माहिती काढणारा, त्याला म्हणायचं स्नूप. आणि आणखी एक आहे स्पाय. तुम्ही पाहिलं असं ना, इंटेलिजंट रॉ वगैरे, रॉचा एजंट असतो तो स्पाय असतो वगैरे. अ सिक्रेट एजंट एम्प्लॉयड टू वॉच अदर्स. दुसऱ्यांवरती नजर ठेवण्यासाठी, सिक्रेटली काम करण्यासाठी एखाद्याला नेमलेलं असतं, त्याला काय म्हणतो आपण? स्पाय. बघा बरं, मग काय जोडे जुळतील? 2 3 4 1. दिस इज द करेक्ट आन्सर. यातील मराठी शब्द वगैरे काय समजून घ्यायचे का तुम्हाला? काय आता सगळ्या शब्दांची मिनिंग तर तुम्हाला सांगितले. पॉप्युलिस्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या भावना वगैरे ज्या आहेत त्याप्रमाणे वागणे. स्नूप म्हणजे इतर लोकांच्या खासगी आयुष्यात डोकं घालणे आणि माहिती काढणे. स्पाय म्हणजे एखाद्यावरती नजर ठेवणे, फिलॅन्थ्रोपिस्ट मदत करणारा. नेक्स्ट, स्टॉइक झाले बघा, 8-10 वेळेस झाला असेल आतापर्यंत. अ पर्सन इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन. स्थितप्रज्ञ. लिहून देऊ तरी पण चला. स्थितप्रज्ञ. इलिटरेट म्हणजे काय? निरक्षर, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा. इलिजिबल, वाचता न येण्याजोगा. ओके. त्यानंतर इनफॉलिबल, ज्याच्याकडून काय होत नाही, चुका होत नाहीत ना, बरोबर. इनफॉलिबल म्हणजे ज्याच्याकडून चुका होत नाहीत. इनकेपेबल ऑफ एरर्स, ज्याच्याकडून कशाही प्रकारच्या चुका होत नाहीत, त्याला इनफॉलिबल म्हणतात. इलेजिबल म्हणजे जे वाचता येत नाही असं. इनकेपेबल ऑफ बिंग रेड. इलिटरेट म्हणजे अ पर्सन हू डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट. आणि स्टॉइक म्हणजे पर्सन इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन. भरपूर सगळे शब्द आहेत, आपण ते सगळे पाहिलेत. हे चारही शब्द असे आहेत जे आपण अगोदर पाहिलेले आहेत. अगोदर लिटरेट पाहिला होता, यावेळेस इलिटरेट आलाय. काय जोड्या जुळतील? 2 4 1 3. 2 4 1 3, 2 4 1 3, 2 4 2 4 3 1 आहे बघा. 2 4 3 1. 2 4 3 1. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, इन्व्हेस्टिचर, इनव्हायडियस, इनव्हिन्सिबल, इनव्हायोलेबल. इनव्हिन्सिबल हा शब्द रिपीट झालाय. इनव्हिन्सिबल म्हणजे ज्याला जिंकता येत नाही असा. इनव्हिन्सिबल, अपराजित, जो पराजित होत नाही असा. टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड, ज्याला डिफीट करणं, पराजित करणं अवघड आहे. इनव्हिन्सिबल. इनव्हायोलेबल, एखाद्या गोष्टीचं उल्लंघन करणे म्हणजे काय? व्हायोलेशन. VIOLATION. व्हायोलेशन म्हणजे काय? उल्लंघन करणे. ओके. याचा अँटोनिम आहे इनव्हायोलेबल. मग टू हायली रिस्पेक्टेड. सेरेमनी टू गिव्ह पॉवर ट्रेंडिंग टू कॉज इल विल. नो. टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक्ड. आता मला सांगा, कोणात एखादी गोष्ट आहे, एखादा मोठा कायदा वगैरे आहे, चांगला कायदा आहे, त्याचं व्हायोलेशन करणं सोपं नाहीये जर अवघड असेल, म्हणजे फार स्ट्रिक्ट असेल तर. किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने काहीतरी आदेश केलाय, त्याचं उल्लंघन करता येईल का? नाही. टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक्ड.
त्याला अटॅक करता येणार नाही किंवा त्याचं व्हायलेशन करता येणार नाही, म्हणून त्याला इनव्हायोलेबल असा शब्द आहे. आता एक आहे इन्व्हेस्टिचर आणि एक शब्द आहे इनफायडियस. मग आता बघा, इन्व्हेस्टिचर म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असेल एखाद्या राज्याचा डीजीपी बदलला. डीजीपी म्हणजे काय? डिजिटल प्रोग्रामिंग, डीजी प्रोग्रामिंग असे नो, डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस. राज्याचा डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस जर बदलला तर जुना असणारा डीजीपी आणि नवीन डीजीपी हे समोर समोर उभे राहतात आणि अशा प्रकारे एक केन असते समजा त्यांच्याकडे. ती केन देऊन काय केलं जातं, एका छोट्याशा कार्यक्रमात त्यांना ती पॉवर दिली जाते की आता तुम्ही या ठिकाणी या पदावरती आहात. तो सोहळा असतो, कार्यक्रम असतो. म्हणजे काय? इन्व्हेस्टिचर सेरेमनी टू गिव्ह पॉवर्स. आता हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं किंवा छोटं सांगितलं. बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपल्याकडे मुख्यमंत्र्याचा सत्ता ग्रहण किंवा पदग्रहण सोहळा असतो मुख्यमंत्री आणि कॅबिनेट, बरोबर का? तर मग त्याला सुद्धा आपण इन्व्हेस्टिचर असं म्हणू शकतो. म्हणजे तो एक सत्ता ग्रहण करण्याचा समारंभ. सेरेमनी टू गिव्ह पॉवर्स. इनवायडियस टेंडिंग टू कॉज इलविल. द्वेष भावना किंवा वाईट भावना निर्माण करणारं जे काही असेल तर त्याला इनव्हायडियस असा शब्द आहे. ओके, मला असं वाटत नाही की आता याच्यामध्ये आणखी सांगण्यासारखं काही राहिलं असेल. इनव्हायलेबल म्हणजे उल्लंघन करता येणार नाही. व्हायोलेबल म्हणजे आहे बघा, व्हायोलेबल म्हणजे उल्लंघन करता येऊ शकेल, पण त्याला इन हा त्याने प्रिफिक्स लावलाय म्हणजे उल्लंघन करता येणार नाही असा, म्हणून नंबर 1 ला दिले. टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक्ड. इनव्हायडियस टेंडिंग टू कॉज इलविल. द्वेष भावना किंवा मत्सर निर्माण करणारी गोष्ट. इनविन्सिबल अपराजित. इन्व्हेस्टिचर सत्ता देणारा कार्यक्रम समारंभ. काय जोड्या होत आहेत? 4 3 2 1. 4 3 2 1 कुठे? 4 3 2 1. नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, वन हु इज अ ग्रेट लव्हर ऑफ बुक्स. हे पाहिलं आपण, बिब्लिओफाईल. जो बिब्लिओ आणि फाईल म्हणजे काय? प्रेम करणारा. बिब्लिओफाईल पुस्तकांवर प्रेम करणार. पुस्तकी किडा नव्हे, पुस्तकांवर प्रेम करणार, ज्याला पुस्तकं वाचायला आवडतात असा. बाकी बघा, जर घोड्याची वगैरे रेस असेल तर त्या रेस मध्ये वगैरे जो पैसे कलेक्ट करायला ठेवला असतो त्याला बुकी हा शब्द वापरतात. आणि इतर बऱ्याच ठिकाणी सुद्धा त्याला बुकी असं म्हणतात. ब्लॉन्ड काय असतं? रंग गोरा, केस लाल मेहंदी, म्हणजे केस त्याचे पांढरे झालेत आणि लाल मेहंदी लावण्याच्या नंतर नाही का असे तपकिरी वगैरे केस होतात, काइंड ऑफ ब्राऊन कलरचे वगैरे. तर आपण त्याला ब्राऊन म्हणणार, तपकिरी म्हणूयात. तपकिरी किंवा ब्राऊन ना, ब्राऊन कलरचे. रंग गोरा, केस तपकिरी आणि डोळे निळे किंवा घारे अशा प्रकारे जर कोणी दिसत असेल. बऱ्याचदा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युएसए म्हणजे बाहेर देशातील महिला वगैरे, जर्मनी असेल, युएसए असेल, म्हणजे इकडच्या ठिकाणी मी फोटोज पाहिले, व्हिडिओज मध्येच पाहिले, बातम्यांच्या व्हिडिओज मध्ये पाहिले की अशा प्रकारे महिला वगैरे दिसतात. कसे बघा, गोरा रंग, हेअर थोडेसे तपकिरी, केस ऐश्वर्या राय सारखे घारे किंवा मग निळे वगैरे. पुण्यातील स्वारगेट वरून जर तुम्ही एखादी इंदापूरला जाणारी जर गाडी पकडली तर मध्ये वडाची वाडी एखादं गाव लागेल, त्या गावामध्ये अशा महिला तुम्हाला भेटतील. असं काही नाहीये. जी महिला असते जिचा रंग गोरा आहे, केस तपकिरी एका रंगाचे आहेत आणि डोळे निळे किंवा घारे आहेत, त्याला ब्लॉन्ड असा शब्द आहे. तुम्ही गुगलला सर्च करायचं इमेजेस मध्ये ब्लॉन्ड म्हणून, BLOND. तुम्हाला हे जे काय आहे वर्णन, तशा प्रकारे महिलाचा फोटो येईल. बिगट. बिगट काय असणार बघा, तुम्ही धर्माच्या बाबतीत जो कडवा अभिमान बाळगतो, इतरांप्रती द्वेष बाळगतो, त्याला बिगट असा शब्द. ओके, मग बिगटला काय म्हणता येईल? कट्टर, धर्माच्या बाबतीत कट्टर किंवा मग कडवा अभिमानी. आणि हे कशा प्रकारचे असतात माहिती आहे का? अभिमानी.
इतर धर्मीयांच्या बाबतीत इनटॉलरंट असतात. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस लेक्चर. स्क्विरल्स होम, याला ढेरी असा शब्द आहे, ढेरी नाही बरं का, DERY, ढेरी किंवा डिराय वगैरे आहे की काय तुम्ही चेक करून घ्या. मला असं वाटतं की डेअरी हे प्रोनाउन्सिएशन त्याचं असेल, DERY, डेअरी. स्क्विरल, स्क्विरल म्हणजे काय, आपली झाडावरती जाणारी ती काय म्हणतो आपण त्याला, खारुताई, बरोबर. खारुताईचं जे घर असतं त्याला डेअरी असं म्हणतात. रेसिडेन्स ऑफ नन्स, धर्माचं काम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना नन म्हणतात. या नन राहतात कुठं, तर त्या कॉन्व्हेंट या ठिकाणी राहतात, इतर लोकांपासून दूर त्यांचं ठिकाण असतं राहण्याचं, कॉन्व्हेंट. रेसिडेन्स ऑफ मॉन्क्स, धर्मासाठी काम करणारे जे पुरुष असतात मॉन्क्स, ते मोनॅस्ट्री मध्ये राहतात. आणि अ प्लेस वेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स आर केप्ट, गव्हर्नमेंटचे मोठमोठे जे काय म्हणतात गठ्ठे असतात कागदपत्रांचे, ते जे ठेवलेले असतात त्याला अभिलेखागार असं म्हणतात. म्हणजे त्याला अर्काइव्ज इंग्लिश मध्ये शब्द आहे, अर्काइव्ज. ओके, अर्काइव्ज, मोनॅस्ट्री, डेअरी अँड कॉन्व्हेंट. काय जोड्या तयार होत आहेत बघा, 3 4 2 1, 3 4 2 1. दिस इज द करेक्ट आन्सर. सो दिस वॉज द लास्ट लेक्चर. आज सॉरी लास्ट इडियम होती. आजचं लेक्चर आपण या व्हिडिओमध्ये थांबवतो, या वेळेस थांबवतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे आपले लेक्चर सुरू आहेत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, टेक केअर.